नमस्कार, सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मी आज खास मस्त अशी कांद्याची आणि दह्याची चटणी दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर माझा नवीन चॅनल असल्यामुळे सबस्क्राइब करा। अशी घट्ट जर दही तुमची हिवाळ्यात होत नसेल तर ती सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। मस्त घट्ट होते। तर इथे मी 2-3 चमचे किंवा 1 वाटी दही घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने फेटून घ्यायचा आहे। दह्याची चटणी आणि कांदा मिक्स करून मस्त होते। जेव्हा भाजीला काही नसेल किंवा आपण एकटच खाणारे असतो, बाकीचे बाहेरून जेवून येतात, तेव्हा प्रश्न पडतो की आपण भाजीला काय बनवावं, तर ही अशी झटपट तुम्ही कांद्याची आणि दह्याची चटणी बनवून खाऊ शकता। तर इथे बघा मी फेटून घेतलेली दही साईडला ठेवून दिले। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं। तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं छान फुलू द्यायची। अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपली ही मोहरी जिरं फुलल्यावरच ह्या चटणीची टेस्ट लागते आणि दिसायला पण अप्रतिम दिसते। तरी इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे आणि लांब लांब असे कांदा कट करून घेतला होता, तो टाकून ह्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा ह्या पद्धतीने छान मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकलेलं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीपुरतं इथं जेवढं तुम्हाला तिखट आवडेल त्या पद्धतीने इथं तुम्ही लाल तिखट टाकू शकता किंवा हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। हिरवी मिरचीमध्ये सुद्धा ही चटणी छान होते। तर इथं मी 1.5 चमचा मिरची पावडर टाकलेली आहे। मस्त कलर अप्रतिम येते। जास्त काही आपल्याला कांद्याला परतायची गरज नाही। 2 मिनिटं परतलं की आपण हे गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यावर ही दही फेटलेली ह्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि अजिबात गॅस चालू करायचा नाही। तर अशीच आपली ही जर दही आपण टाकून गॅस चालू केला तर दही फाटल्यासारखी होते, त्यामुळे ही अशी चटणी छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। जर भाजीला काही नसेल तर तुम्ही ही झटपट होणारी रेसिपी करून खाऊ शकता। तर इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि हे तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत मस्त लागते किंवा तुम्ही भजी वगैरे बनवले त्यासोबत अप्रतिम अशी ही चटणी लागते। तुम्ही नक्की एकदा जर भजी बनवले असेल तर ही चटणी करून तुमच्या घरच्यांना देऊ शकता, सगळ्यांना आवडेल। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। माझा नवीन चॅनल असल्यामुळे 1 लाईक आणि 1 सबस्क्राइब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। राजस्थानामध्ये खूप फेमस ही चटणी आहे, खूप मस्त झटपट होते। त्यांची पद्धत थोडी वेगळी असेल पण ही आपली साधी सोपी पद्धत आहे। खूप अप्रतिम लागते। कांदा सुद्धा जास्त शिजू किंवा भाजू द्यायचा नाही, असा कच्चट लागला पाहिजे, असा हा टेस्ट भारी येते। तर बघा दिसायला अप्रतिम अशी दिसते। तुम्ही कडक भाकरी किंवा कडक चपाती त्याबरोबर ही जर चटणी खालात अप्रतिम अशी टेस्ट लागते। नक्की करून बघा आणि माझे नवनवीन व्हिडिओ असेच वेगळ्या पद्धतीचे झटपट होणारे असतात। नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा आणि कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास 1 लाईक 1 सबस्क्राइब करा। असाच एक व्हिडिओ घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।